हॅलो फ्रेंड्स, आज मला भेटण्यासाठी बाबा आलेले आणि येताना त्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद होता. मुलांचा विजय छोटा असो किंवा मोठा असो, आईबाबांना त्याचं कौतुक असतंच. ते त्यांच्या पद्धतीने जसं शक्य होईल तसं ते सेलिब्रेट करत असतात. त्यांनी माझ्यासाठी माझ्या आवडीची काजू कतली आणि मस्त अशी गुलाबाची फुलं आणलेली. ते मस्त आम्ही सेलिब्रेट करत आहे. सेलिब्रेट करता करता खूप साऱ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्याने त्याच्यावरती मस्त गप्पा रंगून गेल्या. मुलीचा यूट्यूबमध्ये चॅनल चालू झाल्याबद्दल तिचा मी सत्कार करत आहे. आम्हाला खुशी झाली. अरे वा, पहिले बाबांचं तोंड गोड करते. तू स्वतःच कर पहिले. मी बाबाने एवढी मिठाई बनवू. ए नको. अरे अर्धा बाबांनी थोडंसं बरं. तू बघा, मी कोणीच बोलत आहे. मला पण थोडंसं भरवायला पाहिजे सोनाला. गोळे गोळे सगळे भरवत आहेत म्हणून मी भरवत नाही. Congratulations. Thank you. भारी एक बसतोय ना, मावा पण चांगला आहे. Thank you. माझी फेवरेट आहे काजू कतली. आता मी बाबाने आणली माझ्यासाठी. बाबांना लहानपणापासून माहिती आहे ना. पहिले ते शेवबुंदी आणायची. आम्हाला शेवबुंदी खूप शेवबुंदी आवडायची. फेमस. आवडीने लहान असताना घेऊन यायचं आणि आम्ही अशी पहिली वाट बघायचो खायला घ्यायला. प्रत्येक बुधवारी गावात आलो, प्रत्येक बुधवारी. हा, शेवबुंदी आणि ते मैसूर फिक्स त्याने आवडीचं हा, सगळ्यांचं आवडीचं. असायचं. हा. बुंदी वाढू. मग काजू कतली केव्हापासून आवडायला लागली? तर थोडी मोठी झालं. बाबा दिवाळीला फिक्स असायची काजू कतली. हा दिवाळीला हा. हा. मोठा बॉक्स असतो ना. हा. अच्छा. हो. बात आहे. आणि बाबांकडे माहितीये तो रेडिओ असायचा. हा. तो काय ते खाली वाढायचा. अच्छा वायाचा. अच्छा, एरियावाला अँटिना मला वाला. आठवत आहे बऱ्याच जण त्याच्या हातात गाणी लावून पूर्ण रानातून गाणी लावत असत यायची. आणि गावामध्ये पहिला ब्लॅक टीव्ही आम्ही घेतला. हा. हा, आणि रेडिओ पण त्यांच्याकडेच असायचे. गावात बसायला गेले ना का सगळे तिथे ऐकायला यायचे आहे ना. रेडिओ नव्हता कोणाकडे गावात. टेलिव्हिजन नव्हता. एपीएम सारखा नाही का ते. टेलिव्हिजन FM ब्लॅक सारखा. अँड व्हाईट टेलिव्हिजन पहिला आम्ही घेतला. फोन आम्ही घेतला क्या पहिला. बात. आमच्याकडे लायसन्स वाला रेडिओ आहे. तो मर्फीचा असतो ना. हा, तो हा, तेव्हा हा. पहिले लायसन्स असायचा ना. तो लायसन्स वाला आहे अजून जुन्या घरी. मी तो आणेन आपल्याकडे. भारी भारी होत. आमच्या इथे ती ही होती अलकात्या न विसरता 4ला उठायची, 4:30 पावणे 5 वाजता रेडिओ लावायची. त्याच्यामुळे आम्हाला ती रेडिओ ऐकायची सवय लागली ना. छान छान गाणी आणि सगळं जबरदस्त होतं ते. तिने गाणे भारी आहे. भारी पाहिजे ते. सकाळच्या बातम्या आणि सकाळची गाणी ती सगळी जी होती ना पहाटेची मराठी, खूप मस्त होती. मस्त गाणे. ते मी मज हरपून बसले ग, रमेश देवची ती पण गाणी. गाणी हो 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 हो. सांग सखी ना ते काय गाणं होतं ते, बरोबर. हा, जसं के- मस्त आहे गाणं. असं बरोबर लागलं. हो, हो. रेडिओला तीच गाणी असायची. पहाटेला तरी छान वाटायची सगळी गाणी. बकरी ब्युटीफुल गती म्या. बकरीला घ्या तुम्ही. लातूर नाही तर लंडन, बकरीचं नाव ठेवा रबिना टंडन, तरी ती बकरी करेल म्या. अरे बकरी शेतातून करते. बकरीला न्या तुम्ही काही बी फिरायला, नाहीतर न्या शेत चरायला. शेत ती चरते तरी बी करते. अभिनंदन गाणं गायलं म्हणतात. आताच जेवल्यावर काय खाणार? ना आता सेलिब्रेट करायची. खा खा. दे बाई. नाही जान्हवीकडनं आईस्क्रीम. नाही हो